तोंडलीची भाजी म्हटलं की घरातले सर्वजण अगदी नाक मुरडतात. परंतु आज मी काही खास पद्धतीने ही भाजी दाखवणार आहे. सर्वांना आवडेल अशी आणि काही खास टिप्ससहित अगदी पूर्ण व्हिडिओ पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये. तोंडलीची भाजी करताना इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहेत. ताजी आणि फ्रेश पाहिजे आहेत. ती आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याचा मागचा आणि पुढचा भाग थोडासा असा काढून घ्यायचा आहे. आणि आपण भरलेली वांगी करताना जशी कापतो तसे हे तोंडले आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे काप करू शकता. हे कापल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे. कापल्यानंतर हे थोडेसे चिकट होतात, म्हणून पाण्यामध्ये टाकून असे चोळून धुवायचे आहेत, म्हणजे त्याचा चिकटपणा कमी होतो. धुतल्यानंतर ते चांगले असे घट्ट पिळून घ्यायचे आहेत. त्याच्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहेत. ही भाजी अगदी वेगळी असून घरातल्या साहित्यात तयार होते आणि वेळ देखील याला कमी लागतो. इथे आपली तोंडली धुवून पिळून तयार झालेली आहेत. गॅसवर एक कढई गरम करायची आहे. त्यावर 1 चमचा तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये ही तोंडली टाकायची आहेत. याला थोडेसे असे हलवायचे आहे आणि यावर झाकण ठेवायचे आहे. अगदी 1 मिनिटाने याचे झाकण उघडायचे आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे तोंडली लवकर शिजतात. याला पुन्हा असे हलवायचे आहे आणि झाकण ठेवायचे आहे. तोंडली आपल्याला 5 मिनटे असेच वाफून घ्यायचे आहे किंवा परतून घ्यायचे आहे आणि मध्ये मध्ये याला हलवायचे आहे. आपली तोंडली इथे छान अशी परतून झालेली आहे. कलर देखील याचा खूप छान आलेला आहे. तेलावरच ही बऱ्याच प्रमाणात शिजली जाते. तुम्ही पाहू शकता मस्त अशी तोंडली आपली परतून झालेली आहे. ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि कढईमध्ये अजून 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे आहेत. जिरे थोडेसे तडतडले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. ते थोडेसे परतू द्यायचे आहेत. थोडासा त्याला गुलाबी रंग येऊ द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला कांदा परतून घ्यायचा आहे. यामध्ये पोहे खायच्या चमच्याने आपल्याला 2 चमचे बेसन घालायचं आहे आणि या कांद्यासोबतच ते आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे. बेसन आणि कांदा भाजताना मस्त असा सुगंध दरवळतो, अगदी घरभर पसरतो. कांदा आणि बेसन भाजताना गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे. मोठा केला तर बेसन जळण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून लहान गॅसवरच हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. इथे आपला कांदा बेसन खमंग असे भाजून झालेले आहे. यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकत आहे. तिखट चवीचं लाल तिखट अर्धा चमचा घालत आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. या कांद्यासोबतच आपल्याला हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत. मसाले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो इथे मी 1 मध्यम आकाराचा घेतलेला आहे आणि तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. या टोमॅटोच्या पाण्यामुळे हे मसाले छान परतले जातात आणि करपत देखील नाहीत. टोमॅटो देखील आपला चांगला मऊ होतो. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. यामध्येच मी लसूण मिरची पेस्ट घालत आहे. तुम्ही आवडत असेल तर अद्रक देखील घालू शकता. ते देखील यासोबत छान परतून घ्यायचे आहे. मसाला परतण्यास किमान 4 ते 5 मिनटे लागतात. इथे आपला मस्त मसाला परतून झालेला आहे. यानंतर यामध्ये मी 2 चमचे दुधावरची साय घालत आहे. साय नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता किंवा दही घालू शकता, परंतु दही जास्त आंबट नसले पाहिजे. हे चांगले मिक्स करून मस्त असे परतून घ्यायचे आहे. साईमुळे आणि बेसनामुळे भाजीला खूपच मस्त चव येते. येथे आपला हा मसाला पूर्ण परतून झालेला आहे. यामध्ये आपण परतलेली तोंडली घालणार आहोत आणि या मसाल्यासोबत पुन्हा परतून घेणार आहोत. तोंडली आपली पूर्ण शिजलेली नाहीत. या भाजीमध्ये आपण
ना तीळ, ना खोबरं, ना शेंगदाणे, ना काजू बदाम यातील कोणतेही पदार्थ आपण यामध्ये टाकलेले नाहीत. तरी देखील ही भाजी खूप म्हणजे खूप टेस्टी होते. यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे आणि मसाले आणि तोंडली चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे मी पाव चमचा मीठ घालत आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला आपण तोंडली परतत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं. त्या अंदाजानुसार या भाजीमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि भाजीवर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे. मध्ये मध्ये याला हलवायचे आहे आणि गरज पडल्यास थोडेसे पाणी घालू शकता. चमच्यामध्ये तोंडले घेऊन सुरीने असे आपल्याला दाबून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला कळेल की आपली भाजी शिजली की नाही ते. इथे आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे. इथे तोंडलेची भाजी मस्तपैकी चमचमीत अशी तयार झालेली आहे. धन्यवाद.